नमस्कार, मी गौतमी शिकलगार, तरुण मराठी डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सर्वात आधी पाहूयात आजच्या टॉप 5 हेडलाईन्स. पुण्याची शिरोली लैंगिक अत्याचार प्रकरणात संशयितांना 6 दिवसांची पोलीस कोठडी झाली आहे. कोल्हापूर शहरात उद्यापासून 1 दिवस आड पाणी पुरवठा सुरू होणार आहे, पण नेमकं का ते आपण पुढे पाहणार आहोत. शाहूवाडीतल्या खोतमळा ते भोसलेवाडी मार्गात मगरीचं दर्शन झालंय. संभापूर फाट्यावर कोळशाच्या ट्रकला भीषण आग लागली आहे. तिथली नेमकी परिस्थिती कशी होती हे आपण आज पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर आज आपण पाहणार आहोत अस्सल हापूस आंबा कसा ओळखायचा याचा सविस्तर रिपोर्ट. त्यासाठी संपूर्ण बातमीपत्र शेवटपर्यंत पहा. आणि आता पाहूयात यासह दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे काल घडलेल्या शिरोली लैंगिक प्रकरणाविषयीची. पुलाची शिरोली इथल्या 15हून जास्त तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार करणाऱ्या शहीद सनदे आणि शाहरुख देसाई या दोघांनाही वडगाव न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेच्या निषेधार्थ पुलाची शिरोली गावात कडकडीत बंद पाळण्यात आला असून ग्रामपंचायतीने आरोपींच्या घराचं पाणी आणि वीज कनेक्शन तोडून कठोर पावलं उचलली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेतील पदाधिकाऱ्यांवर स्थानिक कलाकारांनी सभासत्व फी स्वीकारून सदस्यता न देण्याचा गंभीर आरोप केलाय. 2 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाने नाट्यसृष्टीतील कलाकारांमध्ये असंतोषाची लाट उसळली. याबाबत कोल्हापुरातील रंगकर्मींकडून धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सभासद फी भरलेल्या कलाकारांना तात्काळ सभासत्व देण्याचे आदेश द्यावेत, तसेच सध्याची कार्यकारिणी बरखास्त करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोळशाची वाहतूक करणाऱ्या एका मालवाहू ट्रकला संभापूर फाट्यावर अचानक भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नसली तरी ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आगीचे नेमकं कारण काय अद्यापही समजू शकलेलं नाही. कडवेपैकी खोतमळा ते भोसलेवाडी मार्गावर रात्री 9च्या सुमारास कडवे नदीतून बाहेर आलेली मगर रस्त्यावर दिसून आली. प्रवाशांच्या गाडीच्या प्रकाशात मगर बराच वेळ रस्त्यावरच थांबली होती. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानं काळमवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय. पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी पुरवण्यासाठी महापालिका प्रशासनाने उद्यापासून संपूर्ण शहरात 1 दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणं आवश्यक झालं आहे. महानगरपालिका पाणी पुरवठ्याचे सर्व अधिकारी व सर्वांनीच मिळून हा निर्णय घेतलेला आहे की 1 दिवस आड आपण पाणी सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये ABE हा 1 दिवशी असेल पाणी पुरवठा आणि तसंच CD हा दुसऱ्या दिवशी असेल. पाणी पुरवठा हा तुम्हाला चांगला फोर्सफुली होईल, पाण्याची कोणती टंचाई तुम्हाला भासणार नाही याची काळजी पाणी पुरवठा विभागाचे सर्वच अधिकारी घेत आहेत. गेल्या 25 वर्षात कोल्हापूरचा पारा 35 अंशावरून 40 अंशांपर्यंत पोहोचलाय. वाढत्या उष्णतेमुळे निर्माण झालेले उष्माघाताचं संकट आणि पर्यावरणाची होणारी हानी यावर तरुण भारतने राऊंड टेबल चर्चासत्रातून प्रकाश टाकलाय. ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात वृक्षारोपण ही काळाची मोठी गरज असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. शहरात सर्वत्र उन्हाचे चटके बसत असताना कसबा बावळा रोडवरील झाडांच्या रांगा प्रवाशांसाठी साक्षात सुखाची सावली ठरतीये. उन्हाने हैराण झालेले दुचाकीस्वार आणि नागरिक या हिरव्यागार रस्त्यावर क्षणभर विश्रांती घेऊन नैसर्गिक गारव्याचा आनंद घेत आहेत. हा रस्ता प्रवाशांसाठी एखादा निसर्ग निर्मित AC सारखा सुखद अनुभव देतोय. बाजारात इतर भागातील कमी दर्जाचे आंबे देवगड हापूस म्हणून विकले जात असताना खरा आंबा ओळखण्यासाठी त्याचा विशिष्ट सुगंध, गडद केशरी रंग आणि तंतुमुक्त गर यांकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. रसायनांचा वापर करून पिकलेल्या आंब्यांपेक्षा नैसर्गिक फळाची चव आणि रचना वेगळी असते. त्यामुळे खरेदी करताना त्याची व्यवस्थित पारख करणं गरजेचं आहे. आणि हाच ओरिजिनल आंबा ओळखण्यासाठी पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. एकदम क्लीन असणारा हा एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा देखील बाजारपेठांमध्ये आता मिळून येतोय. या आंब्याची साल जर बघितला, एकदम पातळ साल असून आतला कलर देखील एकदम केशरी निघणार असून आतला कलर देखील या आंब्यामध्ये आपल्याला दिसून येतो. कोकण आंब्याची वैशिष्ट्य जर बघायला गेली देवगड हापूसच्या आंब्याची, तर आंब्याची साल मुळात पातळ पाहिजे, आंब्याचा सुगंध एकदम गोड यायला पाहिजे आणि आतला असणारा जो काय कलर आहे तो केशरी कलर त्या ठिकाणी आंब्याचा निघाला पाहिजे, तर हा आंबा देवगड किंवा रत्नागिरीचा म्हणून ओळखला जाऊ शकतो. आता हा कर्नाटकचा हापूस देखील आपण या ठिकाणी बघू शकता. याची साल एकदम जाड येणार व आंब्याला सुगंध देखील कमी असणार या, आणि आतून आंबा हा खराब निघण्याची शक्यता 100% असते.
त्याचं प्रत्यक्ष आपण या ठिकाणी बघू शकताय. हा आंबा कर्नाटकचा असून आतून 100% खराब निघणार अशा पद्धतीचा आंबा हा खराब कर्नाटकचा निघत असून कोकणचा आंबा 100% गॅरंटेड या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचा दिसून येईल बाजारामध्ये. तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत डिजिटल कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.